स्थायी सत्य जगताचे स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगे लोकसंहारा, लागोनी करील व्यापारा, परी त्या संहारा अवधी असे. भगवान शंकराचं कार्य काय आहे तर सृष्टीचा प्रलय करण्याचं. सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, स्थिती किंवा पालन भगवान विष्णू करतात आणि भगवान शंकर हा सृष्टीचा प्रलय करतात. परंतु प्रलय मनात येईल तेव्हा होत नाही, तर त्याला एक काळ ठरलेला आहे. उत्पत्ती किती, कधी, स्थिती किती आणि लय केव्हा, हे सर्व ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व व्यवहार सृष्टीचा होत असतो. तेव्हा तो व्यवहार भगवान शंकर जरी शंकराचार्य रूपाने आले तरी आता करत नाहीत. ते केव्हा करतात तर त्यांनी सांगितलं की आता तो वेळ आलेली नाही. मग आता काय करायचं तर ही जी सृष्टी आहे ती सृष्टी आपल्याला दुःखाला कारण होते. दुःखाला कारण का होते तर ज्या पदार्थाविषयी आपली सत्यत्व बुद्धी असते तो पदार्थ दुःखाला कारण होतो. तो पदार्थ मिथ्या आहे असं समजलं तर तो दुःखाला कारण होत नाही. कसं म्हणजे त्या पदार्थाविषयीचं मिथ्यात्वाचं ज्ञान झालं की तोच पदार्थ दुःखाला कारण होत नाही, आणि तोच पदार्थ सत्य समजला तर दुःखाला कारण होतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा स्वप्नामध्ये काही प्रतिकूल गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला स्वप्नात दुःख होतं की नाही, होतं. परंतु स्वप्नामध्ये ते पदार्थ स्वप्नकाली आपल्याला सत्य वाटतात का मिथ्या वाटतात? सत्य वाटतात. जागृतीमधले सगळे पदार्थ आपल्याला काय वाटतात? सत्य वाटतात. मग स्वप्नातून आपण जेव्हा जागे होतो, जागे झाल्यानंतर हे स्वप्नातले पदार्थ आपल्याला सत्य वाटतात का मिथ्या वाटतात? मिथ्या वाटतात. तेव्हा स्वप्नातले पदार्थ जर अनुकूल असतील तर हर्षाला आणि प्रतिकूल असतील तर शोकाला कारण होतात का? कारण होत नाही. कारण का? मिथ्यात्व निश्चय, त्यांच्या संबंधाने मिथ्यात्वाचा निश्चय होतो. याचाच अर्थ आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला या सुख आणि दुःख याचं अतिक्रमण किंवा उल्लंघन करायचं झालं तर काय, सुखदुःखाला कारण होणारी ही सर्व सृष्टी किंवा जगत हे मिथ्या आहे असं जर कळलं तर ते आपल्या सुखदुःखाला कारण होईल का? कारण होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही जी ईश्वर निर्मित सृष्टी आहे ती आपल्या सुखदुःखाला कारण होत नाही. जीवाने त्याच्याविषयी केलेल्या कल्पना म्हणजे जीवाने निर्माण केलेली सृष्टी ही सुखदुःखाला कारण होते. उदाहरणार्थ एखादी स्त्री आहे तर ती स्त्री ईश्वर निर्मित आहे, तिचा पिंड ईश्वर निर्मित आहे. कोणी तिच्यावर पत्नी, कोणी माता, कोणी भगिनी, कोणी कन्या, अशी सगळी जीवाने केलेल्या कल्पना आहे की नाही. जर त्या स्त्रीचा पिंड मरण पावला, देहपात झाला तर या ठिकाणी सगळे लोक रडतात. ती सगळ्या लोकांना हर्ष शोकाला कारण होते का? जे तिच्या संबंधाने तादात्म्य धारण करतात त्यांनाच होते, आहे की नाही? तादात्म्य धारण, जे तिच्याविषयी सत्यत्व बुद्धीनं तिच्याशी तादात्म्य करतात त्यांच्या अंतकरणात सुखदुःख निर्माण होतं. तेव्हा शंकराचार्य म्हणतात की ह्या सृष्टीचा प्रलय योग्य काळात तर होतच असतो. जरी सृष्टीचा प्रलय केला तरी आपण केलेली जी कर्म आहेत ती कर्म संस्कार रूपाने किंवा बीज रूपाने त्या अज्ञानामध्ये लीन होऊन जातात. जसं मीठ पाण्यामध्ये लीन होऊन जातं त्याप्रमाणे. आणि ज्या वेळेला परमात्मा संकल्प करतो एकोहम बहुश्याम प्रजा येई, मी एकटा आहे अनेकत्वाला प्राप्त व्हावं, तर तसं त्यावेळेला प्रत्येक प्राण्यांचं जे काही पूर्व केलेलं कर्म त्या कर्मानुसार पुन्हा त्या योनीला ते प्राप्त होतात. म्हणजे आणि हाल प्राप्त झाले की त्या ठिकाणी त्यांना पुन्हा पूर्वीसारखे सुखदुःख होऊ लागतात.
म्हणजे सुखदुःखाची परंपरा खंडित होते का? नाही, आहे की नाही? त्याचा नाश आत्यंतिक नाश होतो का? त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आपण एक दिवस चिंतन पाहिलं, टक्कल पडलं तर आत्यंतिक केसाची निवृत्ती आहे, आणि हजामत केली केस असणाऱ्या मनुष्याने तर लयरूप निवृत्ती आहे. मग जीव जरी सृष्टीचा प्रलय झाला तरी जीवाची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते का लयरूप निवृत्ती होते? जीवाला अपेक्षित असणारी आत्यंतिक निवृत्ती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे का लयरूप निवृत्ती अपेक्षित आहे? आत्यंतिक निवृत्ती. ती सृष्टीच्या प्रलय कालात होते का? नाही. मग खऱ्या ह्या सुखदुःखाला कारण कोण आहे? सत्यत्व बुद्धी, आहे की नाही? सत्यत्व ज्ञान, बरोबर आहे की नाही? हे सत्यत्व ज्ञान असेल आणि जरी भगवान शंकराने प्रलय केला तरी जीवाच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. जसं एखाद्या विहिरीमध्ये आपण काही लहाने काही मोठे असे 100 घट बुडवले, आहे की नाही? 100 घट बुडवले तर त्या घटाच्या आत बाहेर सगळं पाणी आहे की नाही? आपल्याला कळतं का कोणत्या घटात किती पाणी आहे? काही कळत नाही. घट आहे त्याच्यात आत बाहेर पाणी, काही कळत नाही. दोरी लावून ते घट सोडले आणि पुन्हा जर दोरी वर काढले ते 100 घट, तर प्रत्येक घटाचा जसा आकार असेल तितकंच पाणी त्याच्यात असतं की नाही? तसं पूर्वी केलेल्या प्राणीमात्राचं जे कर्म असेल त्या कर्मानुसारच पुन्हा त्याला जन्म प्राप्त होतो, आहे की नाही? जन्म प्राप्त होतो म्हणजे जन्म प्राप्त झाला की ज्याला जन्म प्राप्त आहे त्याला मरण आहे की नाही? त्याला मरण पण निश्चित आहे. बरं, केवळ जन्म आणि मरण ह्या दोनच घटना आहे तर त्याच्यामध्ये आणखी काही घटना घडतात, त्याला म्हणतात षडभाव विकार. काय म्हणतात? षडभाव. षड याचा अर्थ 6. तर हे 6 भावविकार आहे. म्हणजे जो मनुष्य जायते म्हणजे जन्मतो, आहे की नाही? जन्मल्यानंतर तो अस्ति म्हणजे अस्तित्वात येतो, आहे की नाही? नंतर हळूहळू त्याची काय वर्धते, वाढ व्हायला सुरुवात होते. नंतर त्याच्यामध्ये विपरिणमते, हळूहळू त्याच्यामध्ये परिणाम व्हायला, बाल तर कौमार्य, तारुण्य, असं वार्धक्य. आणि पुन्हा काय होतं? अपक्षीयते, हळूहळू त्याच्यामध्ये क्षीण व्हायला तो किंवा मग त्याचा क्षय होण्याला प्रारंभ होतो. आणि नंतर विनश्यती, आणि तो नंतर नाश पावतो, आहे की नाही? मग ह्या देहाला षडभाव विकार आहेतच की नाही? म्हणजे बरं, या षडभाव विकारामध्ये मनुष्याला कधी सुख आहे का? नाही. वेदांतामध्ये अगोदर अस्ति मग जायते असं लिहिलेलं आहे. ह्या द्रव्यगुण विज्ञानामध्ये किंवा न्यायशास्त्रामध्ये अगोदर जायते मग अस्ति. पण खरं कोणताही पदार्थ शून्यापासून निर्माण होईल का? वंदे हा पुत्र कधी असू शकेल का? नाही. तर ज्या ठिकाणी जो पदार्थ असतापासून म्हणजे शून्यापासून काही उत्पन्न होत नाही, न असतः सज्जायते असं श्रुतीचं म्हणणं आहे. असतपासून सत उत्पन्न होत नाही. ज्या अर्थी हा जन्माला आला त्या अर्थी पूर्वी त्याचं अस्तित्व होतं की नाही? कुठंतरी होतं. म्हणजे याचाच अर्थ अस्ति, जायते, मग विपरिणमते, आपलं वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती, नाश आहे. मग आता ह्या सर्व हे षडभाव विकार प्रत्येक शरीराला आहेत की नाही? मग शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं दुःख हे अपरिहार्य आहे का? त्या दुःखाचा परिहार होईल कधी? मग शरीर जर प्राप्त होत असेल आणि भगवान शंकरांनी प्रलय केला, त्या प्रलयात सर्व शरीरा आपल्याला नष्टप्राय झाली. नष्टप्राय म्हणजे जणू काही नष्ट झाली. खरी नष्ट झाली का? नाही, कारण बीजरूपाने त्या ठिकाणी ती सर्व आहेतच, पुन्हा उत्पन्न होतात की नाही? मग या ठिकाणी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती शक्य आहे का? नाही. त्याऐवजी जर त्या शरीरधारी जीवाला आपण त्याचं तो आत्मस्वरूप आहे, तो आत्मा अविनाशी आहे आणि त्या आत्म्याहून भिन्न असणारी शरीरादी सर्व सृष्टी, ही सृष्टी स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. आणि जसं मृगजळाचा कितीही पूर आला तरी जमीन ओली होत नाही, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाहून भिन्न असणाऱ्या ह्या अनात्म जगताचा, अनात्मसृष्टीचा केवढाही मोठा पूर आला तरी तुझ्या सच्चिदानंद स्वरूपाला, म्हणजे सत म्हणजे त्रिकालाबाधित अविनाशी असणारं, चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आणि आनंद घन असणारं तुझं जे पारमार्थिक स्वरूप म्हणजे वास्तव स्वरूप, त्याला काहीही होत नाही. म्हणजे या ठिकाणी त्या तुझ्या जीवनात घडणारे कोणतेही गुण किंवा दोष यांनी, जसं रज्जू आहे ती रज्जू सर्पाने विषारी होत नाही, सर्प भासला म्हणून विषारी होत नाही, किंवा पुष्पमाला भासली म्हणून सुगंधी होत नाही, त्याप्रमाणे ह्या आत्मस्वरूपावर ह्या संपूर्ण जगताच्या उत्पत्तीचा, स्थितीचा
लयाचा सर्व प्रकारचा व्यवहार झाला तरी सुद्धा असंग निर्विकार अखंड सबराभरीत ओतप्रोत सच्चिद आनंद अद्वय नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप अशा तुझ्या आत्म्याची काहीही हानी होत नाही. त्यांनी सांगितलं तत्कृत गुणेन दोषेन वा अणुमात्रम अपि न संबध्यते, त्याचा काहीही लाभ किंवा हानी होत नाही. असं जर तुम्हाला आपल्या आत्मस्वरूपाचं स्वतःचं ज्ञान झालं, कोणाला शरीरधारी जीवाला न देहो मी देह नाहीच असं जर त्याला ज्ञान झालं तर देहाचे असणारे जन्म मरण धर्म हे तो मी माझे आहेत असं म्हणेल का? नाही. सुखदुःख ह्या ज्या अंतकरणाच्या ठिकाणी उत्पन्न होतात ते सुखदुःख अंतकरणाचे धर्म आहेत का माझे आहेत? अंतकरणाचे आहे. तो आपल्या ठिकाणी घेईल का? घेणार नाही. मी अज्ञानी आहे, अज्ञान जो म्हणतो तो ह्या स्थूल आणि सूक्ष्म शरीर किंवा अंतकरण आणि शरीर बरोबर ना, स्थूल शरीर यांचं कारण असणारं जे अज्ञान बरोबर आहे ना, त्या अज्ञानापासून ही दोन उत्पन्न होतात. तेव्हा ते अज्ञान सुद्धा काय आहे? मी आहे का माझं आहे का? मी नाही आणि माझंही नाही, मी नाही आणि माझंही नाही. कारण असं आहे की वेदांतामध्ये जे ज्याला कळतं तो त्याच्याहून भिन्न असतो. हे पुस्तक आहे मला कळतं म्हणजे मी पुस्तक असू शकत नाही. स्थूल देह कळला की नाही, सूक्ष्म देह कळला की नाही, अज्ञान तुम्हाला कळलं की नाही, ह्या दोन देहाला जे कारण प्रत्यक्ष दिसलं नाही तरी अनुमानाने तुम्हाला अज्ञान आहे असं तुम्हाला ज्ञान झालं. मग जे जे ज्ञेय पदार्थ किंवा ज्ञानाचे विषय असतात त्याच्याहून त्याला जाणणारा ज्ञाता हा भिन्न असतो. मी कोण आहे? मी ज्ञानस्वरूप आत्मा आहे आणि माझ्या प्रकाशाने हे सर्व पदार्थ प्रकाशित होतात. त्यांचा आणि माझा कोणताही संबंध नाही. ते पदार्थ आहेत कल्पित. कल्पित म्हणजे मिथ्या, म्हणजे फक्त स्वप्नाप्रमाणे प्रतीतीला येणारे. स्वप्नातले पदार्थ आधी नव्हते, जागे झाल्यानंतर राहत नाही, फक्त स्वप्नात दिसतात तेव्हाच तिथं त्यांनी दाटी केलेली असते. का तेव्हाही नसतात? स्वप्नामध्ये जर एखाद्याचा वाघ आला तर स्वप्न पडण्यापूर्वी वाघ होता का? नाही. स्वप्नातून जागा झाल्यानंतर वाघ आहे का? नाही. आणि स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा वाघ आहे का? वाघ दिसल्याशिवाय राहिला का? वाघ दिसला का नाही आणि खरा ठरला का? नाही. मग वाघ आहे का नाही? नाही म्हणावं तर दिसतो आहे का नाही, आणि आहे म्हणावं तर जागा झाल्यावर राहत नाही. मग त्याला सत म्हणता येईल का? आहे म्हणता येईल का? नाही. बरं असत म्हणता येईल का? नाही. आकाश पुष्प नाहीच आहे, पण तसा तो आहे का? शशशृंग सस्याला शिंग आहे का कुठं आपल्याला? दिसतात का? नाही. आणि वाघ नाहीच म्हणावं तर दिसतो का? नाही. बरं दिसतो म्हणावं तर जागा झाल्यावर जातो पण आहे की नाही. मग त्याला सत म्हणता येईल का? असत म्हणता येईल का? बरं सत आहे ना असत आहे. दिसतो म्हणून सत आहे आणि जागा झाल्यावर राहत नाही म्हणून असत आहे. मग सत सत असत असं म्हणायला काय हरकत आहे असं एक आपल्याला वाटतं. पण आम्ही तुम्हाला असं विचारतो की सूर्यप्रकाश आणि अंधकार आहे की नाही, दोन पदार्थ आहे की नाही. सत म्हणजे तिन्ही काला ज्याचा बाद होत नाही ती वस्तू, आणि असत म्हणजे शून्यरूप वस्तू, तुच्छरूप वस्तू, अस्तित्वहीन सत्ताहीन अशा प्रकारची वस्तू. मग आता असं जर म्हटलं की तो जो आपलं जो पदार्थ स्वप्नातला आहे तो सत असं म्हणता येईल का? नाही. इथं आता काय आहे? अंधार आहे का प्रकाश आहे? नाही म्हणे, इथं सूर्यप्रकाश आणि अंधकार दोन्ही एकाच वेळी एकाच अधिकरणामध्ये एकाच स्थानी आहेत. होईल का कधी असं? तसं तो पदार्थाला एक तर सत म्हणा नाही तर असत म्हणा. सतही म्हणण्याची सोय नाही, असतही म्हणण्याची सोय नाही. आता काय म्हणा? सद असत म्हणण्याची तरी कुठं सोय आहे की नाही? परस्पर दोन विरुद्ध पदार्थ, परस्पर विरुद्ध पदार्थ एका अधिकरणामध्ये एकाच काली राहू शकत नाही. मग त्याला सदही म्हणता येणार नाही. म्हणून ह्या उपनिषदांमध्ये किंवा वेदांतामध्ये त्या पदार्थांना सद असत दोन्हीहूनही विलक्षण, दोन्हीपेक्षाही वेगळं त्याचंच नाव आहे अनिर्वचनीय. त्याचं नाव काय आहे? अनिर्वचनीय. किंवा त्याला काय म्हणतात? मिथ्या असं म्हणतात. त्याला मिथ्या कल्पित, त्यालाच आपल्या ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये टवाळ, मिथ्या, कल्पित, वावू म्हणजे मिथ्या असे शब्दप्रयोग आहेत. बरोबर ना? मग आता भगवान शंकराचार्यांनी असा विचार केला की आपण आता ह्या सृष्टीचा नाश करण्यापेक्षा आपण
शंकर रूपाने सर्व सृष्टीचा नाश करतो, तरी या ठिकाणी जीवांच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. उलट काय आहे, बीज रूपाने त्यांची सगळी दुःख त्या अज्ञानामध्ये लीन झालेली असतात. आणि पुन्हा ज्या वेळेला सृष्टी उत्पन्न होते त्यावेळेला सगळे ते जीव परत उत्पन्न, जसे ते घट वर आणले की प्रत्येक घटात जेवढं पाणी तेच पाणी वर येतं की नाही, जेवढ्या घटाचा आकार आहे, तसं प्राणीमात्रांनी जे केलेली कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. भगवान शंकर हे अत्यंत दयाळू आहेत, अत्यंत वैराग्य संपन्न आहेत, स्मशानात निवास करतात. आणि असं असून ते जगताविषयी अत्यंत, जसं आहे डॉक्टर आहे, डॉक्टर माणसाला झोपेची गोळी देतो, झोपेची गोळी दिल्यावर ते झोपतात की नाही, झोपतात. आणि दुसऱ्या दिवशी दिली नाही तर पुन्हा रात्रभर जागे राहतात, आहे की नाही. डॉक्टर जी गोळी देतो त्या गोळी नाही, त्यांच्या कायमची झोप येते का त्यांना, नाही, आहे की नाही, कायमची झोप येत नाही. तसं भगवान शंकरांनी प्रलय केला तरी काय कायमचं दुःख निवृत्त होत नाही. तर ते दयाळू वैद्य आहेत, आहे की नाही, तर दयाळू वैद्य आहेत. म्हणून ते म्हणतात की लोकांचं आत्यंतिक कल्याण कशाने होईल, खऱ्या अर्थाने त्यांच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन मग त्यांना सुख असं प्राप्त झालं पाहिजे. झोपेत सुख प्राप्त होत नाही का, नाही होतं, आहे की नाही. झोपेत कोणीतरी म्हणतं का मी दुःखाने झोपलो होतो, सगळे म्हणतात मी आनंदात झोपलो होतो, मला काहीच कळत नाही. आणि जाग झाल्याबरोबर पुन्हा काय, सगळं दुःखच पुन्हा समोर आहे की नाही. म्हणजे ती जी निवृत्ती झाली दुःखाची, ती आत्यंतिक निवृत्ती झाली का लयरूप निवृत्ती झाली. जसं जीवाच्या सुषुप्तीमध्ये दुःखाची तात्कालिक स्वरूपाची तेवढ्याच काळापुरती निवृत्ती होते आणि तेवढ्याच काळात त्याला आनंद मिळतो, पुढं दुःखही परत येतं आणि सुखही परत जातं. भगवान शंकरांनी जरी प्रलय केला तरी मनुष्याच्या प्रलय कालामध्ये आहे का तुम्हाला सुखदुःखाची जाणीव, नाही. परंतु सुखदुःखाची जाणीव नसली पण सुखदुःखाची बीज तिथं आहेतच की नाही, बरोबर आहे ना. मग भगवान शंकराचार्यांनी विचार केला याच्यापेक्षाही हे सगळे जीव आहेत, हे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. हे सगळे माझेच काय आहेत, अंश आहेत. मग या सर्वांना काय केलं पाहिजे, मी कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप. मग तसंच या जीवांना जर त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलं तर त्यांना काय होईल, झोप येणार नाही, पाठात तर येणार नाही. तर त्यांना सांगितलं की त्यांना जर असं कळलं की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सगळ्या जगात तिसरा डोळा उघडतो, सगळ्या जगाचं काय करतो, संहार करतो, मला पाप लागलं का, नाही, काहीच लागलं नाही. न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबद्धते. हे लोक कर्माने बंध झालेले आहेत आणि मी सगळं सृष्टीचा दयाचे प्रतिपदा तयाच्या प्रतिपदा आतू घडे त्रैलोक्याचा घातू परी तेने केली हे मातू बोलू नये. जर भगवान शंकर सगळ्या सृष्टीचा लय करतात ना, मग त्यांना केवढं मोठं पाप लागायला पाहिजे, पण त्यांना कोणातही पाप लागत नाही. त्याचं कारण काय आहे, ते भगवान शंकर मी करता आहे आणि मी या सृष्टीचा प्रलय करणारा आहे असं कधीही समजत नाही. ते स्वतःला काय समजतात, मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. आणि हेच ज्ञान माझे अंश असणारे जे जीव, त्या जीवांना जर करून दिलं तर ते सुद्धा काय, तो श्लोक आहे करता हमिती यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सविमान लोकान न हंती न निबद्धते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये स्वतः सांगतात की काय, यस्य नाहं कृतो भावो, ज्याला अहंकार ज्याच्या अंतकरणामध्ये नाही, अहम म्हणजे ज्याचा मी देह आहे, मी सुखी दुःखी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे असं ज्याला वाटत नाही. काल आम्ही एक फार गोड चिंतन एक बोर्डवर वाचलं, त्या ह्यांच्याकडे गेलो होतो ना, आपले खाचने सर, किती चिंतन करणाऱ्या माणसाला कसं कसं स्फुरतं, फार पाहण्यासारखं. त्यांनी 3 ओळी लिहिल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की कर्त्याला विश्रांती नाही, बघा, कर्त्याला विश्रांती नाही, भोगत्याला समाधान नाही आणि द्रष्ट्याला अभेद नाही. द्रष्ट्याला अभेद नाही. थोडं स्पष्टीकरण करणं, जो माणूस मी करताय म्हणतो ना, मी केलं तर होईल, त्याला कधीतरी विश्रांती आहे का? रात्री झोपताना सुद्धा त्याला वाटतं की गजर देऊन ठेवतो, मला 4 वाजता उठलं पाहिजे कारण मला हे करायचंय. म्हणजे कर्त्याला विश्रांती आहे का? आणि भोगता जो आहे, मला हा विषय भोगायचा, त्याला कधीतरी समाधान आहे का?
कधीच समाधान नाही. आणि द्रष्टा जो आहे त्याला कधीच काही नाही, आभेद नाही. कारण तो काय म्हणतो, मी द्रष्टा आणि हे दृश्य. दृश्याला पाहणारा जो द्रष्टा आहे त्याच्या दृष्टीनं द्रष्टा भाव कशाचा आलाय, दृश्य सापेक्ष आलाय. मग त्याला आभेदाची जाणीव आहे का, किंवा आभेद स्वरूपता किंवा आभेदाचं यथार्थ अनुभूती त्याला कधी येईल का, असं त्यांनी ते लिहिलं होतं अमृतानुभवात. आता येणार आहे पुढे आपल्याला, त्याचं त्यांनी एक चिंतन बोर्डवर लिहिलं होतं, फार सुंदर लिहिलं होतं की हे बुद्धी न जाणे आणि जाणी ही त्या योगायोगाने अमृतानुभवाच्या अनुषंगाने लिहिलं होतं. परमात्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय कसा नाही आणि परमात्मा सर्व प्रमाणाचा विषय कसा आहे. आपण म्हणतो ना आवृत्त परमात्मा, अनावृत्त परमात्मा. पण त्यांनी ज्या मी लिहून आणले ते माझ्याजवळ, याच्यामध्ये इतकं सुंदर त्यांनी लिहिलं आहे की नाही. म्हणून काही नाही, कर्त्याला विश्रांती नाही, भोगत्याला समाधान नाही आणि द्रष्ट्याला अभेद नाही, असं त्यांनी लिहिलं होतं. आपलं चिंतन हे चाललं की मग भगवान शंकरांनी विचार केला, यश्य नाहं कृतो भावो बुद्धिर यश्य न लिप्यते. ज्याला मी करता आहे अशा प्रकारचा अभिमान नाही, आहे की नाही. करणारी कोण आहे, प्रकृती आहे. काय प्रकृती हे क्रियमानानी गुणही कर्माणी सर्वशा अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. अहंकाराने मूढ झालेला जीव तो काय म्हणतो, मी करताय, मग तो सर्व कर्माने काय म्हणतो, लिप्त होतो. पण यश्य नाहंकृतो भावो बुद्धिर यश्य न लिप्यते. असा जर मनुष्य त्याची बुद्धी कधी मी करता आहे अशी भावनेने लिप्त होत नाही, तर हत्वापि सैमान लोकान, सगळ्या लोकांचा संहार केला तरी सुद्धा कर्मभीर्न सबद्धते, कोणत्याही कर्माने तो बद्ध होत नाही. त्यातच माऊली लिहितात, दयाच्या प्रतिपदा आतू घडो त्रैलोक्याचा घातू परी तेने केली ही मातू बोलू नये. मग हे तत्वज्ञान जर आपण आपल्या ह्या मानव मात्रांना दिलं तर ते खऱ्या अर्थाने सुखी होतील की नाही. त्यांना जे सुख होईल ते सुख आता कधी जाईल का, निरतिशय, त्याला काय म्हणतात निरतिशय, म्हणजे इतकं श्रेष्ठ सुख का ज्याच्या तुलनेचं कोणतं सुख नाही. निरतिशय याचा अर्थ त्याच्या समान कोणी नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक कोणी नाही असं सुख प्राप्त होईल. आणि दुःख जे निवृत्त होईल ते दुःख लयरूप निवृत्ती होईल का आत्यंतिक निवृत्ती होईल, असं भगवान शंकराचार्यांना वाटलं, भगवान शंकरांना वाटलं. म्हणून त्यांनी शंकराचार्य रूपाने अवतार धारण केला. म्हणून ते म्हणतात, स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधी योगे लोकसंहारा लागून करील व्यापारा परी त्या संहारा अवधी असे. हा व्यापार सृष्टीच्या प्रलयाचा परमात्मा करणारच आहे, पण त्याला अजून अवधी आहे. आता खरी गरज काय आहे, लोक दुःखी का आहेत, तर द्वैतामुळे दुःखी आहेत, आहे की नाही. मी तू आप पर सुख दुःख ही सगळी जी द्वंद्व आहेत, जिथं जिथं द्वंद्व असेल, सुख म्हटलं की दुःख, शीत म्हटलं की उष्ण, अशा प्रकारे जन्म म्हटलं की मरण, जोपर्यंत ह्या द्वैत सत्यत्व लोकांच्या बुद्धीमध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही प्राणिमात्राला परमसुख, निरतिशय सुख, अविनाशी सुख, परमा शांती, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं कधीही होणार नाही. त्यासाठी काय करावं, यासाठी कैलासामध्ये भगवान शंकरांनी एकदा समाधीमध्ये चिंतन केलं. संत जेव्हा एकांतात बसतात आणि त्यांचा असा निश्चय होतो की मला जन्म प्राप्त झाला तर त्या जन्माचं मी सार्थक केलं. आता माझ्यासारखेच पिडलेले जे लोक आहेत, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि इतकी लोकांवर दया करायची, किती करायची, तर दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. तर असं सांगितलं की हे संत जे आहेत, तुका म्हणे सांगू किती त्या तोची भगवंताची मूर्ती किंवा त्याची भगवंताची मूर्ती अशा असणारे भगवान शंकर. त्या भगवान शंकरांनी प्राणीमात्रांच्या दुःखाचा आत्यंतिक परिहार करण्यासाठी शंकराचार्य रूपाने अवतार घेतला. आणि ते म्हणतात, आता लोक ह्या बाह्यसृष्टीचा नाश करायचा का, तिच्याविषयी असणारी जी जीवाची बुद्धी आहे त्या बुद्धीची जी चुकीची समज आहे की नाही, गैरसमज आहे, त्याचा नाश करायचा, आहे की नाही. त्याची चुकीची धारणा आहे ती घालायची. तर ज्या द्वैतामुळे त्याला दुःख होतं तर त्या द्वैताचं स्वरूप त्याला समजून सांगायचं. म्हणजे जे बरं वेदालाच अधिष्ठान मानून किंवा प्रमाण मानून ह्या लोकांनी द्वैताचा मताचा प्रचार करतात, गाथेलाच अधिष्ठान ठेवतात आणि म्हणतात तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. काय पुढं,
त्या ठिकाणी म्हणतात अद्वैताची वाणी सुद्धा आम्ही ऐकायला तयार नाही. आमचे तुकाराम महाराज सांगतात. त्याच्यात चरित्रात काही प्रसंग येतो. तुकाराम महाराज बसलेत देवला, पंडित आला आणि तो सांगतो, महाराज तुम्ही भावना प्रधान आहात, भक्ती सिद्धांतासाठी तुम्ही तुमचं जीवन वेचलं, परंतु तुम्हाला समाधान हे अद्वैत वेदांताशिवाय होणार नाही. मी सांगतो तुम्हाला माया काय, ब्रह्म काय, जगत काय याचं सर्व सांगतो, मग तुम्ही समाधानाला प्राप्त होणार. जणू काही याला ईश्वराने तुकाराम महाराजांच्या उद्धारासाठीच पाठवलेलं आहे असं समजून तो तुकोबारायांना उपदेश करायला लागला. तुकाराम महाराजांनी गोधडी घेतली आणि त्याला म्हणले, सांगतो काय माया काय, ब्रह्म काय. ते श्री विठ्ठल जप करत राहिले त्याच्यामध्ये. कारण का तर तुकाराम महाराजांचं वेगळी भूमिका आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तोंडाने किती मुखे बोले ब्रह्म ज्ञान आणि मनी धन आणि मान. असे जर असं तर आयुष्य करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमिती अशी मुखे न म्हणे संत. बरं तुम्ही कोणाच्या विषयी संत म्हणाल, तुम्हाला कसं कळतं? तुकाराम महाराज म्हणतात मला कळतं. भक्ती ते न म्हण वैराग्य तो त्याग. त्याग कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, याचा मला चांगल्या रीतीनं परिचय किंवा अनुभव आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसने पाविजया ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. काय उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचं ज्याच्या जीवनामध्ये समन्वय आहे, हाच मनुष्य खरा ज्ञानी आहे, हाच खरा भक्त आहे, याची मला अनुभूती आहे. याविषयी माझ्या मनात एकही संशय नाही. आणि माझं तर नाहीत, पण तुला पाहिलं की तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तेव्हा हा पंडित नुसताच शब्द पंडित होता, त्यामुळे तुकाराम महाराजांनी घेतलं. खरा जर ज्ञानी असला तर तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे त्याचे पायी पाय पोस, होवन या वास करीन तेथे. कालच तो अभंग पाहिला, काय सुरुवात आहे त्याची, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी झाला थारा आनंदाचा. असा जर महापुरुष भेटला तर तो दुसरा अभंग येतो. कोणता काल सांग, ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, ब्रह्मर वासना निमाली समजात. तुकाराम महाराजांना हे कळतं. तुका म्हणे म्हणजे कळते चाचणी. कसं, ब्रह्मरस गोडी जयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची, नाही त्या विटाळ अखंड सोहळी, उपाधी वेगळी जाणीवेच्या, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तया उने काय निज सुखा. तुका म्हणे त्याचे पायी पाय पोस, पाय पुसण्याचं जे आहे त्याचं मी होईल, होवन या वास करीन तेथे. मग तुकाराम महाराज त्या पंडिताचं ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार करतात का, असा खोटा ब्रह्मज्ञानी त्याची उपेक्षा करतात, त्याचा उपेक्षा करतात. जर ज्ञान त्याची उपेक्षा करायची असती, तुकाराम महाराजांनी वेदांताची अद्वैत तत्वज्ञानाची साधना किती केली आणि त्याची अनुभूती सांगितली. तत्वमशी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगे तुका आता. मग तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आईशे करी. ब्रह्मज्ञान नको म्हणतात म्हणजे कधी म्हणतात, प्राप्त झाल्यावर नको म्हणतात का प्राप्तीच्या अगोदरच नको म्हणतात? आहे की नाही? स्वामी महाराज सांगायचे का नाऱ्या 7 भाकरी खातो पण त्याला देतोच कोण? ब्रह्मज्ञान नको. आहे की नाही? एखादं मला खायचं नाही पण तुला दिले तर पाहिजे ना. ब्रह्मज्ञान नको पण आधी तुला आहेच कुठं? आहे की नाही? असा माणूस जर म्हणायला लागला नको ब्रह्मज्ञान, त्याच्या म्हणण्याला काय अर्थ आहे का? तुकोबाराय ब्रह्मज्ञान झाल्यानंतर, आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं आस्वादन आनंद भोगण्यासाठी सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. म्हणजे मुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर जे उर्वरित जीवन आहे त्याच्यामध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अनुभूती घेण्यासाठी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती देवाकडे मागतात की ज्याच्यामुळं मला पुन्हा संसाराच्या ऐवजी हे देव भक्तपण, तुका म्हणे नाही काय, देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, अशा प्रकारचे आपल्याला ही अभेद जो आहे, वास्तव अद्वैत, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत. कल्पित द्वैत किती असलं तर वास्तव अद्वैताची हानी करतं का? नाही. मग हा जो वेदांताचा सिद्धांत आहे तोच अनुसरणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. म्हणून ते म्हणतात
की या ठिकाणी त्यांनी असा विचार केला की भगवान शंकराचार्यांनी सगळ्या लोकांचं जे द्वैत मत आहे, द्वैत मत म्हणजे द्वैत सत्य, द्वैत कल्पित असलं तर बिघडतं का सत्य असलं तर बिघडतं? द्वैत किंवा द्वैतात्मक ईश्वर रचित सृष्टीमुळं जीवाचं अकल्याण होतं किंवा त्याला दुःख प्राप्त होतं का ईश्वर रचित सृष्टीविषयी सत्यत्व बुद्धी ही जीवाला सुखदुःखाला कारण होते, सुखदुःखाला कारण होते, बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी काही नाही, त्यांनी सांगितलं सर्प नावाचा पदार्थ आहे, तो सर्पिणीला किंवा त्याच्या पिलांना तो काय दुःख देतो का? त्यांना बरं वाटतं, आणि तुम्हाला आम्हाला त्याच्या भयाला कारण होतो. मग याचा अर्थ आपण त्याच्या तो ईश्वर सृष्ट पदार्थ जसा आहे तसाच आहे की नाही? आपण त्याच्यावर केलेली जी कल्पना आहे ती आपल्या जीवाच्या सुखदुःखाला कारण होते. म्हणून या ठिकाणी संतांचं असं म्हणणं आहे की हे जे द्वैत मत आहे याचा पहिला संहार केला पाहिजे. या बाह्य जगताचा संहार करून काही उपयोग नाही, ऐकी नाही. त्यांना वाटतं की यांच्या अंतःकरणात असणारी जी चुकीची धारणा आहे, ऐकी नाही, तर ती गलत असणारी धारणा काढण्यासाठी संत प्रयत्नशील आहे. आणि ते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, असा संदेश घेऊन ते ह्या अवनी तलावर अवतीर्ण होत असतात. म्हणून भगवान शंकराचार्याच्या रूपाने त्यांनी जो अवतार धारण केला तो कशासाठी? प्रस्तुत द्वैत मतसंहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे. द्वैत मताचा संहार करण्यासाठी साचे खऱ्या अर्थाने प्रवृत्त झाले. कोण? भगवान शंकराचार्यांच्या रूपाने. परंतु एकट्यानेच करून चालत नाही. हे जे आपण सगळे एकत्र शिक्षण घेतो, एकट्याने शिक्षण नाही, हे काय? सामूहिक शिक्षण. आणि सामूहिक शिक्षण घेऊन काय करायचं? सामूहिक प्रचार प्रसार करायचा. याच्यामध्ये आपलं भाग्य आहे खऱ्या अर्थाने की हे जे वेदांताचं चिंतन, परवा कोणीतरी सांगितलं तर पंचदशी ऐकायला कुठं स्वामींनी सांगितलं वाटतं, तर ते म्हणे की पंचदशी नंतर तुमचं काही मत सांगा, ते म्हणे तर याच्याविषयी पंचदशीचं चिंतन सांगा. ते म्हणे चिंतन सांगण्यापेक्षा पंचदशी हा ग्रंथ तुमच्या हातात आला तर याच्यात तुमचं किती उत्कट पुण्य असेल यांनीच मी अतिशय आश्चर्यचकित आणि मला शब्द माझे कुंठित झाले, असं त्यांनी स्वामींनी कुठल्या तरी याच्यात सांगितलं की दिव्यानंद स्वामींनी की त्याच्यातच शब्द कुंठित झाले. तुम्हाला पंचदशी हा ग्रंथ किती पुण्याईने हातात आला की जो सर्व वेदांताचं सार आहे. तसं आपल्याला हे जे वेदांत विचार आहे, हे जे आपल्याला मिळाले, हे आपलं परमभाग्य. पहिल्यांदा कोणासाठी? आत्मनो मोक्षार्थम. आणि जगाचं कल्याण जर करायचं झालं तर आता सांगतात शंकराला नाही करता आलं याच्या वाचून, द्वैत मताचा त्या ठिकाणी निराश केल्या वाचून आपल्याला सुद्धा काय करावं लागेल? द्वैत मताचा निराश करावा लागेल. तुम्हाला निराश करायला आपण पण गिऱ्हाईक कुठे आहे की नाही? गिऱ्हाईक जसं सासू जावयाच्या गोष्टी सांगणारा ना आहे तसं याला गिऱ्हाईक कुठे आहे की नाही? त्या जसं गायन वादन केलेलं आहे, परंतु हे खरं संगीत आहे. कालच मला कोणी सांगितलं की साहेबराव शास्त्री, तर ते म्हटले की मी भागवत केलं कुठेतरी मराठवाड्यामध्ये, आणि त्या भागवताला सगळे शिकलेले लोक होते, डॉक्टर, इंजिनियर, अमके तमके सगळे शिकलेले लोक होते. आणि म्हटलं मग तुम्ही संगीत भागवत केलं नाही का? ते म्हणणे मी पहिल्यांदाच सांगितलं की माझं जे व्याख्यान आहे हेच संगीत आहे. संगीतापासून तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तोच आनंद तुम्हाला याच्यापासून मिळणार आहे. त्यांना कोणाला व्याख्यान आपलं संगीताची आठवण सुद्धा झाली नाही का? व संगीत एक भागवत असतं आणि ही काय चाललेली फक्त कथा आहे, आठवण सुद्धा झाली नाही. माऊली जे बोलले ते काय वाद्य लावून बोलले काय? ज्ञानेश्वर ह्याच्यामध्ये इथे एक असं आहे बघा, याची 17वी ओळी, म्हणून मोकळ्याची बोले ना आता सखोल संती अवधानाची ओल द्यावी मज, असं सांगितलं. मोकळे बोलणं ह्याच्यातच सुद्धा काय आहे? संगीतापासून मिळणारा आनंद आहे. कारण ही गीता आहे, श्रीमद भगवद्गीता ही गायलेलीच आहे ना. तर त्याचं खरं गायन आपण केलं, खरं जर आपल्याला त्याचं निर्दुष्ट रूपाने कळलं तरी गायनाचा होणारा आनंद याच्यात आहे. उलट हत्तिके पाव मी सब पाव, हे गायन हे एक विभाग आहे आणि याच्यामध्ये खरं जीवनाचं सुरेख संगीत ज्याला आपण म्हणतो, सुरेल संगीत, ते ह्याच्यामध्ये आहे. आता दुसरे आपलं चिंतन हे चाललं होतं की आपल्याला शंकाला वाटते की याला गिऱ्हाईक कोण आहे. आताचं जर काळ हे शतक आहे, कोणतं 21वे शतक आहे ना आता, तर ह्या परवा कराड सरांनी फार सुंदर सांगितलं. तर 21वे शतक आहे ना, याच्यामध्ये सगळे लोक जे आहे ना विज्ञाननिष्ठ लोक आहे, तर्कशुद्ध पद्धतीने तुम्हाला विचारणार. हे जगताचं मिथ्या जगत आहे, ते तर प्रेतयात्रेला गेल्यावर लोक म्हणतात मेलं म्हणजे गेलं, सगळं मिथ्या असं म्हणतात. मिथ्या शब्दाची शक्ती त्यांना कळाली का?
नाही, तसं नाही. या ठिकाणी तुम्हाला मिथ्या म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, सच्चिदानंद शब्द काय आणि तो मी कसा आहे हे जर आपण लोकांना व्यवस्थित हिशेब सांगितले तर लोकांना हे तर अपेक्षित आहे की नाही, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे सगळ्यांना अपेक्षित आहे की नाही. मग सगळे लोकच आपले गिराईक आहे की नाही. आता त्याच्यामध्ये सगळे लोक जर तुम्ही त्यांना हा मार्ग दाखवला तर बरं अशी गोष्ट आहे पण नाही आता आहे, पण 21व्या शतकामध्ये काही लोक सुखनिवृत्ती प्राप्ती आणि दुःख निवृत्तीची इच्छा करणार नाही का? सगळेच लोक करणार, सगळेच लोक करणार. पंतप्रधान करणार, युनोचा अध्यक्ष करणार, हमाल करणार, भंगी करणार, आहे की नाही, सगळे करणार, सगळ्यांना इच्छा आहे की नाही. मग एखादा असं व्यापारामध्ये असं असतं, काही लोक म्हणतात सीझन आहे की नाही, ते सीझन निघून गेल्यावर कोणी विचारत नाही त्या व्यक्तीला किंवा त्या पदार्थाला, तो एक काळ असतो, आहे की नाही. जसं आपला कीर्तनकार आहे, तो एकदा घरी बसला, जोपर्यंत बोलण्याचं भांडवल आहे तोपर्यंत सगळे लोक त्याला काय काय पदव्या देऊन त्याचे फोटो छापून करतात. आणि तो जर घरी बसला एकदा, काहीच नाही, आपले जगन्नाथ अण्णांनी सगळा महाराष्ट्र गाजवला. आता घरी बसले तर आता कुठं कोण विचारतंय? कोणी विचारत नाही. म्हणजे ही लोकांची व्यवहार आहे. वास्तविक अशा लोकांच्यावर जीव वळवून टाकायला पाहिजे ज्यांनी कार्य, पण आपली ही परंपराच नाही, आपला धर्मच कृतज्ञतेचा नाही, त्यामुळे त्याच्याविषयी काही विचार करायचं कारण नाही. पण असो, आता लोकांचा सीझन ज्याला असेल त्यालाच मागणी असते की नाही. आता लग्न सर आहे, आता सोन्याचे भाव कडाडले, आहे की नाही, नंतर थोडे उतरतात. तसं या ठिकाणी जगामध्ये मला दुःख नको आपलं आणि केवळ परमानंदच पाहिजे अशा गिराईकाची उणीव कोणत्या शतकात कमी होईल? कधीच कमी होणार नाही. मग सगळे लोक, आणि आपण किती दिवस राहणार? शतकानुशतके का आताच राहणार आहे? आताच राहणार आहे. मग आपल्या जीवनात आपल्याला गिराईक कमी आहेत का? आपला भाव वाढणार आहे की नाही, आपला भाव वाढणार आहे. पण आपल्याला काही वेदांताचं चिंतन जे ते आपण खऱ्या अर्थाने, आजही ते लोक कमी आहेत. थोडंसं जुजबी काहीतरी इंग्लिशचा अनुवाद केला, परदेशात गेले तर लोक खोड्याने पैसे ओढून आणतात तिथं. जरी आपल्याला वाटत असेल, हे सांगण्याचा आशय हा नाही, पण जर आर्थिक प्राप्ती असंही जरी आपलं ध्येय असेल तर रात्रंदिवस हा केलेला अभ्यास सगळं यांना याच्यामध्ये आता चिन्मय मिशनमध्ये हे इंग्लिशमधून प्रस्थांतरही शिकले. मग त्या स्वामींनी सांगितलं की तुम्ही इथंच राहा, पण हे म्हणजे मला वारकरी संप्रदायाची सेवा करायची माझा पहिलाच निश्चय आहे. ते म्हणजे तुम्ही जाते तिथे, जर तुम्ही आत्ता गेले तर कोट्यवधी रुपयाची, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे तिथं. कोणताही आश्रम यांच्या ताब्यात देऊ शकतात. त्यांना यांचा आवडला स्वभाव, अभ्यास तर 1 नंबरचा केलाच त्यांनी, पण ते म्हणले मला इकडं जायचं. याचा अर्थ आजही काही कमी आहे का? आर्थिकही म्हटलं तर काय कमी नाही. परवा एक जण यांना म्हटले की आम्ही तुमचा सगळं आळंदीला कोट्यवधी रुपयाचा आश्रम आहे, ते तुम्ही देतो, पण तुम्ही आमच्या संप्रदायाचे व्हा. तर हे म्हणले नको, मी काही त्याच्यासाठी आलो नाही. समोर बिल्डिंग आहे आपल्या, ते म्हणले फक्त तुम्ही आमच्या मनाप्रमाणे राहा आणि हा आश्रम तुम्हाला देतो, समोरच येतो. तर ते म्हणले तो पण नको म्हणले. याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ गिराईक आपल्याला आहे की नाही? आता गिराईक आपल्याला आहे, घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं. आपल्याला जर विशुद्ध स्वरूपात जीवन जर घालायचं असेल तर आपला आत्मानंद त्यागी वृत्तीनं राहू नये याचं वितरण आपण करू शकतो. आणि जर कोणाला वाटत असेल का कीर्तन प्रवचन करा, आमचे ते गजानन महाराज आहे, त्यांना कीर्तनही येत नाही नीट, भजनही येत नाही नीट, आम्ही म्हणलं हे काहीच करणार नाही. त्यांनी सुरुवातीलाच भागवत सुरुवात केलं तर सगळे लोक रमून गेले. आणि ते पंचदशी कशी सांगितली त्यांनी, किती यांनी सांगितले, याच्यामध्ये आपोआप भगवान कृपा करतो. या शब्दांची आपण सेवा केली तर, जर कोणाला किंबहुना काय अर्थोपजीवी ग्रंथोपजीवी जर कोणाला ग्रंथोपजीवी व्हायचं असेल, ग्रंथ हेच आपलं जीवन आहे, विचारसागर हेच आपलं जीवन आहे, गीता हेच आपलं जीवन आहे, तर ते पण आपलं जीवन होतं. म्हणजे अध्यात्म जीवन विशुद्ध किंवा ग्रंथोपजीवी, ग्रंथाच्या द्वारा चांगल्या प्रकारच्या विचारसागराच्या द्वारा आपलं जीविका करायचं म्हणलं तर ते पण होतं. आपले नामदेव महाराजांचे सांगतात असा पण अर्थ अभिप्रेत आहे, काय हरकत नाही, असो का नसो पण आहे म्हणायचं, आहे की नाही. तर कोणतंही जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. थोडक्यात काय की काही जरी झालं तरी ह्याची उपयुक्तता ही सर्व काळात सर्व देश, अमेरिकेतल्या लोकांना याची गरज नाही का फक्त भारतापुरतीच आहे? सगळ्या लोकांना ज्ञान सगळ्यांना पाहिजे, अमरत्व सगळ्यांना पाहिजे, सुख सर्वांना पाहिजे, आहे की नाही. आणि सगळ्या जगावर आधिपत्य आपलं असावं हे पण सगळ्या, म्हणून तर सगळ्या देशात युद्ध आहे की नाही. पण आपण काही युद्ध न करता सगळ्यांचे अधिपती आपणच आहे, कारण त्या सुखाचं सर्व त्या लोकांना वाटतं की यांच्याजवळ काहीच नाही. भारताकडे आजही सगळं जग आकर्षित काय आहे का यांच्याजवळ धन संपदा आहे म्हणून? नाही, आपल्याकडे तर दरिद्री लोक आहेत एकदम, ऐके. परंतु श्रीमंत कशाने?
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ हे आपल्याकडे सर्वात मोठं धन आहे आणि ते धनासाठी भारताकडं सगळं जग आशाळभूतपणे आजही पाहत आहे आणि हे आपलं स्वतःच आहे. आपलं हे काही आपल्याला उसणं आणलेलं नाही कोणाचं, त्यामुळे आपल्याजवळ हे धन भरपूर आहे. पण पहिल्यांदा आपल्याला धन आहे हे आणि हे धन आपलं आहे हे आपल्या ताब्यात घ्यावं लागेल की नाही? नाहीतर ना तरी निदैवाच्या पर्यायी आमचा भारत देश असा आहे, भा म्हणजे ज्ञान, त्याच्यामध्ये रम्मान झालेला आणि तुम्ही अज्ञानात खितपत पडले तर काय त्याचा उपयोग आहे? म्हणून या ठिकाणी आपल्याला ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी परिवरी बैसोनी उपवास करी का दरिद्री जे. तसंच आपलं झालं, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणून त्या भगवान शंकराचार्यांनी असं ठरवलं, प्रस्तुत द्वैतमत संहाराचे. द्वैतमताचा जो संहार म्हणजे त्याचं खंडन करण्यासाठी साचे प्रवर्ते. खऱ्या अर्थाने ते प्रवृत्त झाले आणि झाले तर एकटे आले का? नाही, परिचारी शिष्यासह यतीने आपलं यतीचे सोंग घेऊन प्रगटला. याच्यामध्ये खूप खूप चिंतन आहे. आपण जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर जशाच्या तशा समजून घेतल्या आणि तशाच जर आपल्या अनुष्ठानात किंवा आपल्या धारणेत राहिल्या आणि त्याप्रमाणे आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये काय केवळ समाधानच समाधान आहे. त्याच्यामध्ये बाह्य गोष्टी आपल्याला अन्न वस्त्र निवारा काही मिळेल नाही मिळेल काही त्याच्याशी काही कर्तव्य नाही, पण समाधानाची मात्र कधीच उणीव होणार नाही. मग आता काही लोक आहे एकटंच, त्यांना दुसरं सहनच होत नाही. कारण का की आपण दुसरीकडे गेलो तर आपला प्रभाव राहिला पाहिजे. चार मित्र बरोबर सप्ताला जातात पण आपलं व्यक्तिमत्वाचा जास्त प्रभाव पडावा असा प्रत्येक जण परिणाम होतो. मग ते लोक समजून घेतात हे चारही निकामीचे आहे की नाही. बंधू भावाला घेऊन इथे यायचं, त्याच्याऐवजी हा प्रत्येकाची व्यक्तिनिष्ठ आहे की नाही. चारही लोकांनी तुमचे लोकांच्या ते आपापसात हे दावे म्हणतात असले तरी हृदयात ठेवा, बाहेर दाखवू नका आहे की नाही. त्याच्यामुळं इथं त्यांनी सांगितलं चारही त्यांनी तसं केलं नाही, चार शिष्य निर्माण केले आणि त्या चार शिष्यामध्ये करताना मग मी हे सगळे शिष्य निर्माण केले आणि यांना माझं ज्ञान दिलं आणि मग ते प्रचार करतात असं नाही की ते म्हणतात सोंग घेऊन प्रगटला. सोंग खरं असतं काय? राजा ज्या वेळेला एखादा नट ज्या वेळेला राजाचं पार्ट करतो आहे की नाही, भूमिका करतो, तो किती राजा असतो याच्यामध्ये. मग तो नंतर झाल्यानंतर तो म्हणतो का आता सगळ्या प्रजेने माझं ऐकावं आहे की नाही, कारण मी राजा आहे का? तो म्हणतो राजाचं सोंग होतं. सोंग हे तत्कालिक आहे, वरवर आहे का? खरं त्याला अभिमान होतो? कधी अभिमान होत नाही. स्वामी महाराज सांगायचे की तो जो चिलिया बाळ, त्या चिलिया बाळाचं नाटक आहे की नाही, आणि तो कोण श्रीयाळ राजा आणि चांगोना, आणि ती चांगोना माता काय करते त्याला उखळात कुटते आहे की नाही. नाटक आपण पाहत असतो. नाटक पाहत असताना ती ज्या वेळेला कुटते त्यावेळेला तिच्या डोळ्याला काय लागतात? धारा लागतात, बरोबर ना. तिच्या डोळ्याला काय धारा लागतात. इकडं आपल्या डोळ्याला काय होतं? आपण मोठमोठ्याने हसतो आहे की नाही, का आपल्या डोळ्याला धारा लागतात? आपल्या डोळ्याला धारा लागतात. मग आपल्याला दुःख होतं की नाही चिरल्या बाळा कुटताना? होतं. आणि ती जी राणी चांगोना जिची भूमिका घेतली तिला आतून आनंद असतो का दुःख असतो? आनंदाचं. आपलं पार्ट किती भूमिका किती वाटली, सगळ्या लोकांच्या डोळ्याला आपण पाणी आणलं आहे की नाही असं वाटतं. कारण का तिला माहिती आहे की चांगुनेचं सोंग आहे की नाही. तसं त्याच्यामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत तसं सोंग घेऊनही प्रगटला. याच्यामध्ये आपलं काही नाही, ईश्वराने आपल्याला हे सोंग दिलेलं आहे की नाही. आपण म्हणतो ना कालेच्या बघी हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. एकदा रांगताना केलं आणि एकदा गोधने राखताना केलं, एकदा जन्माचं वेळेचं केलं आणि पुढे काय हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे. तसं शंकराचार्य म्हणतात की हे सोंग घेऊनही प्रगटला. आता हे दशे या संन्यासाच्या दशेमध्ये हे केलं, पुढेही बहुते करणे आहे. अजून पुन्हा आम्ही सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातात झालं का सगळं? पुढेही बहुते करणे आहे. मग हे काय आहे? हे सोंग सारिले आहे की नाही. हे आम्ही काय केले? फक्त सोंग घेतलं. म्हणून म्हणतात की प्रस्तुत द्वैतमत संहाराचे कर्म कराया प्रवर्ते साचे परिचारी शिष्यासह यतीचे सोंग घेऊनी प्रगटला. त्यांचं सोंग घेऊन ते काय झाले? प्रगट झालेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनात जेवढं केलं मी असं केलं मी तसं सत्यत्व बुद्धी नाही राहिली पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे जर माणसाला दुःख होत असेल
यत्किंचित का होईना आपण करणारा परमार्थ हा फलीभूत होतो की नाही, यथायोग्य झाला की नाही. जर अंतकरणात झालेल्या घटनेने अंतकरणात दुःख होत असेल तर स्वामी महाराज म्हणायचे की आपलं चाललं गीतेचं चिंतन, धृतराष्ट्राला मोह आहे की नाही, पुत्रमोह, तसं म्हणायचे की जर याला दुःख होत असेल तर बेटा कुठंतरी मोहात गुंतला आहे, असं ते म्हणायचे. लक्षात आलं ना, बेटा कुठंतरी मोहात गुंतला आहे. त्याला खरं सोंग कळलंय का नाही. म्हणून सांगतात की या ठिकाणी शंकराचार्य नाम येतीने सांख्य न्यायादी दर्शने नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. मग शंकराचार्य नामे येतीने, शंकराचार्य नावाच्या यतिवर्यांनी, यतिश्रेष्ठ किंवा संन्यासी, त्या संन्याशांनी केलं काय तर सांख्य न्यायादी दर्शने. सांख्य दर्शन काय आहे की आता पुढे येणार आहे आपल्याला भाग, पण परिचय झाला पाहिजे. दर्शन जे म्हणतात दृश्यज्ञाने, हे जे जीव, जगत आणि ईश्वर किंवा आत्मा काय सदा विचारये तस्मात जगत जीव परात्मनः. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. पंचदशीकारांनी सांगितलेलं हे झोप घेऊ नका. तर त्याच्यामध्ये सांगितलं की सदा विचार आहेत, तर माणसाने नेहमी विचार करावा. कशाचा करावा? ह्या जगताचा विचार, जीवाचा विचार आणि परमात्म्याचा विचार, हे 3 विचार माणसाने करावेत. आणि जर ते विचार करता करता करावेत म्हणजे काय, विचार करीतच मरावं का? तसं नाही. त्या ठिकाणी जगत भाव आणि जीवभाव हे दोन्ही जर बाद झाले, हे कल्पित आहेत, हे मिथ्या आहेत, हे खोटे आहेत असं जर कळलं तर खाली कोण राहील? फक्त परमात्मैव अवशिष्यते. परमात्माच त्या ठिकाणी उर्वरित राहतो. परमात्मा म्हणजे कोण? स्वतः मीच राहतो, आहे की नाही. आणि असं झालं तर काय, आपल्या ज्ञानाची दिशा ठीक आहे. पण झालं काय, ज्या वेळेला बरं हा विचार कुठं करायचा? एक तर काही माणसं स्वतःच्या बुद्धीने करतात, परमात्मा नावाची वस्तू आहे का काय, नाहीतर काय आहे खरं, ईश्वर पाशान प्रतिमा, आहे की नाही. काय या परवती प्रमा ढळो नेणे, काय देह खंडानाम आत्मा. माऊलीने दिलं देहाचा जो हा 3.5 हाताचा देह, याला लोक काय हाच काय आत्मा. आत्मा नावाचा पदार्थ कोणी पाहिला? डोळ्यांनी पाहिला? कुठं दिसलाय? कोणत्या इंद्रियाला? हाताला कुठं लागला? कुठं पायाने चालत गेलं तर ठेच लागली त्याची? कुठं? काही नाही. आत्मा नावाचा पदार्थ काही नाही. ह्या देहालाच काय म्हणतात? आत्मा, आहे की नाही. मग आत्म्याचा विचार करायला लागले तर त्यांनी काय, देह खंडानाम आत्मा, देहाचा तुकडा हाच काय आहे? आत्मा. आणि ईश्वर काय कल्पना आहे? पांडुरंगाच्या मंदिरात कुठं जिथं गेलं तिथं ज्या मूर्ती असतात तर ईश्वर पाशान प्रतिमा. यया परवती प्रमा ढळो नेणे, याच्या पलीकडची प्रमा म्हणजे प्रमाणाने झालेलं, हे डोळ्यांनी दिसतं ते चक्षुर्वै सत्यम, चक्षुला दिसतं तेच सत्य आहे. याच्या पलीकडे त्यांची प्रमा किंवा त्यांच्या बुद्धीची मर्यादाच नाही. आणि त्यासाठी वेद कशाला मानायचा म्हणणे? वेद मानण्याची काय गरज आहे? ऐक नाही, आम्हाला सगळं जे जे इंद्रियाने प्रत्यक्ष होतं ते खरं आहे असं आमचं ज्ञान आहे. तो वेद काय सांगतो त्या वेदाची आम्हाला गरज नाही असं म्हणणारी दर्शन आहे, त्याला म्हणतात नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शन म्हणजे जे वेदाला मानत नाही त्याला काय म्हणायचं? नास्तिक. काही ईश्वराला मानत नाही त्याला नास्तिक म्हणायचं. आपण आपल्या व्यवहारात काय म्हणतो? जे ईश्वराला मानत नाही त्यांना आपण म्हणतो हा मनुष्य नास्तिक आहे, पंढरपूरला येत नाही, देवाचं दर्शन घेत नाही. आम्ही त्याला नास्तिक म्हणत नाही. आम्ही कशाला म्हणतो? नास्तिको वेदनिंदक. जो वेदाची निंदा करतो त्याला आम्ही काय म्हणतो? नास्तिक. आणि जो वेदाला प्रमाणभूत मानतो त्याला आम्ही म्हणतो नास्तिक. म्हणजे याचा अर्थ असा आहे की काही दर्शनकार आस्तिक आहेत, वेदाला मानणारे आहेत, पण वेदाने सांगितलेलं ईश्वर मानणारे नाहीत, तरी सुद्धा आम्ही त्याला काय म्हणतो? आस्तिक. आणि जे स्वबुद्धीनंच या ठिकाणी ह्या जगत, जीव आणि परमात्मा यांचा विचार करताना आपल्या बुद्धीवर त्यांना काय लागत नाही. आम्हाला काही कीर्तनकारांना सुद्धा आमचं चिंतन काय आहे हे स्वतंत्र चिंतन आहे, कुठं ऐकायला मिळालं नाही. स्वामी महाराजांची मातीत घाल तुझं चिंतन, आम्हाला वेदाने जे सांगितलं ते सांग, ऐके नाही, तुझं चिंतन आम्हाला ऐकायची गरज नाही. स्वबुद्धीने करणारे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया उपस्थित करणारे अनेक लोक आहेत, ते नाही. काय श्रुती मतस्तर्कोनुसंधीयताम, श्रुतीनं जे सांगितलं ते तू आम्हाला सांग. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की अशा प्रकारची जी विचारधारा आल्या, जगत, जीव आणि परमात्मा याविषयी विचारधारा स्वबुद्धीनं करणाऱ्या ज्या झाल्या, वेदाला प्रमाण न मानता, त्यांना काय म्हणायचं? ती दर्शनच आहे. ज्ञान विचार करणारी ती शास्त्र आहेत, पण ती कशी आहेत? मनोमार्गे गेला, ऐके नाही. आणि तो येथे मुकला. येथे म्हणजे वेदाचा जो वास्तव विचार आहे, खरा विचार आहे, त्याला तो मुकलेला आहे. अशी दर्शन आहेत 6. अशी दर्शन आहेत
6 जे स्वबुद्धीनं विचार करणारी, आणि वेदाला प्रमाण मानून विचार करणारी ती आहे दर्शनं 6. त्याला काय म्हणतात? आस्तिक दर्शनं, आणि यांना काय म्हणतात? नास्तिक दर्शनं असं म्हणतात. तेव्हा आपल्याला कमीत कमी खरं तर असं आहे की आताच्या पुढच्या काळासाठी आपल्याला जर चिंतन करायचं असेल जास्त सखोल, तर ह्या दर्शनांचा विचार केला पाहिजे. 6 वेद काय 4 जाण आणि षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती, आणि मग मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी. व्यर्थ कथा सांडणी मार्ग म्हणजे पुराणाचा अभ्यास करू नका आणि काय करू नका असं सांगतात. 4 जाण 6 शास्त्री कारण आणि 18 पुराणे हर्ष म्हणजे पुराणाचं अध्ययन पाहिजे, षटशास्त्राचं अध्ययन पाहिजे, वेदाचं अध्ययन पाहिजे, आणि नंतर मग त्या मंथुनी नवनीता, मग त्याचं मंथन करून वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधीला विठोबाची, मग विठोबाला शरण गेलं तर उपयोग आहे, नाहीतर तत किम तत किम तत किम तत किम अशी अवस्था आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या समोर ज्या वेळेला बुद्धिवादी लोक येतील, तुमचा वेद बाजूला ठेवा आणि बुद्धीनं विचार करतील, तेव्हा बुद्धीनं त्यांचं खंडन आपल्याला करता आलं पाहिजे की नाही. मग नास्तिक दर्शनांचे विचार आपल्याला माहीत पाहिजे की नाही. म्हणजे दर्शनशास्त्राचा अभ्यास आपण केला पाहिजे असा त्याचा अर्थ झाला, आहे की नाही. म्हणून कारण काही आताच्या काळात नास्तिक लोक आपल्या पुढे येतील, वेदाला न मानणारे. मग ते नास्तिक लोक कोणत्या विचारधारेचे, त्या विचारधारा आपल्याला कळल्या पाहिजे आणि त्यांचं कसं चुकीचं याचं खंडन आपण केलं पाहिजे. बरं, तुम्ही वेदाचे प्रमाण दिलं नाही, वेद सांगतो परमात्मा आहे, वेद सांगतो जगन मिथ्या आहे, ते ऐकतील का? ते म्हणजे वेद जाऊ द्या, आम्हाला प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करून द्या, आहे की नाही. नाहीतर आम्ही त्याला काय म्हणतो? अंधश्रद्धा असं म्हणतो. असं जर म्हटले तर आपल्याला त्यांचं निराकरण करावं लागेल की नाही. आपल्याला गरज नाही, आपण आपल्या चिंतनात स्वतःच्या मोहिमेत जर बसलो वेदाला मानून, तर आपल्याला त्यांचं खंडन करायची काय गरज आहे. परंतु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कोणाचे खात नाही, काय तो अभंग नाही, नाही कोणाचे काय नाही, आम्ही कोणाचं खात नाही आणि कोणाचे काही लागत नाही, तरी काय हे बळे येती लोक, काय हे छळू येती लोक, दाट बळेची निष्ठंक. हे लोक आपल्याला छळायला येतात. कुठं तो देव आहे? देवाम्हा नाही, तो ते वेगळे. तर ह्याच्यामध्ये लोक जे आहेत ह्या देव ईश्वर संकल्पनेवर, जीव, मोक्ष या सगळ्या संकल्पना मोडीत काढायला निघालेले कोण? नास्तिक लोक. मग ते लोक जेव्हा आपल्या समोर येतील ते वेदाचं म्हणणं मानतील का? नाही. मग त्यांच्या बुद्धीनं केलेल्या संकल्पनेचं खंडन आपल्याला काय, त्याच्यापेक्षा तीव्रतर बुद्धीनं, सूक्ष्म बुद्धीनं, तर्कशुद्ध बुद्धीनंच खंडन करावं लागेल. आपल्याला दर्शनं शिकली पाहिजे की नाही. म्हणजे गरज नसली तर माऊली काय म्हणतात, आपला आत्मानंद भोगताना ही लोक आडा आली किंवा ह्या लोकांनी केलेल्या विचारधारा जर आपल्या समोर आल्या तर त्यांचं खंडन केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येईल का? नाही. त्याला थोडासा वेळ खर्च होईल, पण करावा लागतो. माऊली म्हणतात काय ती ओवी, फेडिता लागे वेळू, घासा अतिला हरळू, फेडिता लागे वेळू, परी तो खडळू सांडावाची की. त्या ठिकाणी घासा अतिला हरळ, हरळ म्हणजे कोणती हरळ? हरळ म्हणजे ती गवत नाही, खडा. खडा जेवताना आपल्याला दाढेखाली खडा आला, जिभेला लागला, आहे की नाही. फेडिता काय घासा आतीला हरळू, आणि फेडिता तो काढून टाकायचा लागलं, फेडिता लागे वेळ, थोडा वेळ लागतो की नाही, जिभेने तो बरोबर काढून नंतर मग आपण त्याला दात आला नाही तर तो दात पाडून टाकील की नाही, म्हणून त्याला बाजूला काढावा लागतो. परंतु तो खडळू, खडळू म्हणजे तो खडा, छोटा खडा, सांडावाची की टाकावाची की, तो टाकावाच लागेल की नाही. तसे हे नास्तिक दर्शनकार जेव्हा आपल्या समोर येतात तर त्यांचं खंडन करण्यासाठी आपल्याला नास्तिक दर्शनांची विचारधारा ही सुद्धा आपल्याला पाहिली पाहिजे. म्हणून या ठिकाणी ते सांगतात की भगवान शंकराचार्य जे आहेत त्या शंकराचार्य नामे येतीने, त्या शंकराचार्य नावाच्या येतीने ही दर्शनं झाली नास्तिक, आहे की नाही. त्यांचं खंडन करणारा भाग आहे. पण आता आस्तिक मतं जी आहेत तर ते आस्तिक मतं ती सगळी मान्य करता येत नाही. कारण त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, वेदाचं प्रमाण घेतलं आणि अर्थ आपल्या बुद्धीनं लावला. वेदाला जो अभिप्रेत अर्थ आहे तो जर तुम्ही लावला तर उपयोग आहे. वेदाचंच प्रमाण घ्यायचं आणि अर्थ मात्र आपल्या बुद्धीनं करायचा, तर यांचं खंडन करावं लागेल की नाही? करावं लागेल. काही लोक जे आहे ना, काही वेदाचं आपल्या बुद्धीनं विचार करतात आणि बुद्धीचा विचार आणि वेदाचा विचार जर एक झाला तर काय म्हणतात की हे तुमच्या वेदाने सांगितलेलं आहे आणि असंच वेदाला सांगायचं. पण विचार कोणाचा आहे?
त्यांच्या स्वबुद्धीचा, आणि तो वेदात दिसतो म्हणून तो वेदाला मान्य आहे असं म्हणतात. पण जर एखादा विचार स्वबुद्धीनं झाला आणि तो विचार वेदात नसला तर ते म्हणतात वेदाने सांगितला नाही पण हा विचार मान्य केला पाहिजे. तेवढ्या अंशात म्हणजे वेदाचा काही अंश घेतात आणि काही अंश घेत नाही. त्याला म्हणतात अर्धजरतीय न्याय. अर्धजरतीय म्हणजे एखादा मनुष्य ना म्हणे ते रामराव भेटले का? भेटले. म्हणजे तरुण आहेत का वृद्ध? म्हणजे अर्धे तरुण आहेत आणि अर्धे वृद्ध आहेत. असं कधी होईल का? अर्ध नारी नटेश्वरासारखं असं होणार नाही. मग अशी जी मतं आहेत ती जरी याला म्हणतात सांख्यमत. सांख्यमत म्हणतं की या ठिकाणी आत्मा जो आहे पुरुष नावाने त्याला मानतं, मोक्षही मानतं, प्रकृतीही मानतं, पण ती प्रकृती सत्य आहे म्हणतं. वेदांत सांगतो मिथ्या आहे. ते काय म्हणतं? सत्य आहे. जीव कसे आहेत? नाना आहेत असं सांगतं. बरोबर आहे ना. आणि ईश्वराचं काय म्हणतात? ते काल बाबांनी सांगितलं ना, बीच में चांद भाई. ते म्हणतात ईश्वर नावाचे ईश्वरा असिद्ध आहे, ईश्वराची काय आहे? असिद्ध आहे असं सांगतात. मग सर्व वेद सांगतो की ईश्वर आहे आणि ते काय सांगतात? ईश्वर नाही. मग त्यांनी बुद्धीने केलेला अर्थ आहे की नाही? आणि ते म्हणतात वेदात सुद्धा ईश्वर सांगितला नाही. अशी ती बुद्धी चालतात. कसं डोकं चालवतात? उलटं डोकं चालवतात. आहे की नाही? जे श्रुती मतं, श्रुतीला मान्य अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. मग आता हे जरी वेदाला मानणारी आस्तिक दर्शन असली तरी त्यांच्या ठिकाणी काही त्रुटी, वैगुण्य, कमतरता आहे की नाही? मग तिचं खंडन केलं पाहिजे की नाही? खंडन करण्यासाठी पहिल्यांदा त्यांचे विचार काय हे तर समजून घेतले पाहिजे की नाही? मग आपल्याला वैशेषिक न्याय ती 6 दर्शन आहेत. कोणती? आस्तिक 6 दर्शने, नास्तिक 6 दर्शन सांगतो. तर या ठिकाणी नास्तिक दर्शन जी पाहिली ती 6 आहेत. कोणकोणती? खरी बौद्ध, जैन आणि चारवाक असं म्हणतात. चारवाक एक दर्शन आहे, एक बौद्ध दर्शन आहे आणि जैन 3च झाली. मग तुम्ही 6 का म्हटले? तर ह्या बौद्ध दर्शनाचे 4 भेद आहेत. कोणकोणते आहेत? एक त्यांचा योगाचार, माध्यमिक, वैभाषिक आणि सौत्रांतिक असे 4 भेद आहे. म्हणजे ते 4 झाले की नाही? आणि बौद्ध, आपलं जैन आणि चारवाक 6 दर्शनं झाली की नाही? तशी आस्तिक दर्शन. बरं ही सुद्धा मनुष्य जेव्हा विचाराला प्रवृत्त होतो कोणत्या? की परमात्मा, जीव आणि जगत, तर त्याच्यामध्ये हळूहळू माणसाची बुद्धी कशी प्रगत होत जाते त्याप्रमाणे ह्या दर्शनाच्या परंपरा आहेत. पहिलं दर्शन आस्तिकामध्ये वैशेषिक, नंतर आहे न्याय, नंतर आहे सांख्य, नंतर आहे योग, त्याच्यानंतर आहे पूर्वमीमांसा आणि शेवटलं दर्शन कोण आहे? वेदांत दर्शन. त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. मग आता या वैशेषिक दर्शनात जे विचार आहे त्याच्यातले जी कमी पडलेले त्याचं खंडन किंवा जे चुकीचं आहे त्याचं नैयायिकांनी खंडन केलं. जे चांगलं आहे तेवढं घेतलं, त्याचं नैयायिकात कमी पडलं ते सांख्याने खंडन केलं, सांख्यात कमी पडलं त्याचं योगाने, नंतर त्याचं पूर्वमीमांसेने, आणि पूर्वमीमांसेत ज्या त्रुटी असतील त्या सर्वांचं खंडन करून सर्वांच्या शिरोस्थानी मुकुटमणी कोण आहे? वेदांत. वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. गणपतीच्या हातातला जो मोदक आहे तो मोदक आहे वेदांत रूपी मोदक आहे. तो आहे की नाही? म्हणजे त्याचं आस्वादन गणपती बघा, आपल्या माऊलीच्या मंदिरात तो गणपती आहे ना, त्याच्या एका हातात काय आहे? मोदक, आणि पार सोंडेला लावलाय. आहे की नाही? तिथं माऊलीच्या मंदिरात आहे की नाही? कारण तो महारस आहे, आनंदाचं आस्वादन करण्याचं. तर त्यासाठी वेदांत तो महारसू मोदकू मिरवे अशी ही दर्शन परंपरा आहे. मग आपल्याला ही दर्शनं शिकली पाहिजे तर केवळ वेदांतावरच काम भागेल? नाही भागणार. ही दर्शन आपण शिकली पाहिजे. पण जाऊ द्या, विचारसागरात ग्रंथामध्ये ह्या सगळ्या दर्शनाचा थोडा थोडा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये वृत्ती प्रभाकरामध्ये याच्यापेक्षा अधिक स्पष्टीकरण केलेलं आहे. हे स्पष्टीकरण पुरत नाही. त्याच्यानंतर ब्रह्मसूत्र काय, अनेक ग्रंथामध्ये जे खंडन आले त्यासाठी सर्व दर्शनांचा आपल्याला परिचय झाला पाहिजे. हा वेदांत सागर ग्रंथ कोणाचा आहे? विचारसागर वेदांताचा आहे. तर याच्यामध्ये ही मतं दिली की नाही? दिली. का द्यावी लागली? कारण जर आपण वेदांताचं चिंतन करायला गेलो तर काय होतं की चिंतन करताना जर आपल्याला हे विचार समोर आले तर त्यांचं खडळू फेडावाची की त्याला टाकून दिलंच पाहिजे की नाही? म्हणून यासाठी इथं जेवढं आहे तेवढे जरी विचार आपण शिकलो दर्शनशास्त्राचे आणि चांगल्या रीतीने आपल्याला कळलं तरी आयुष्यभर कोणत्याही दर्शनाचा अभ्यास न करता सुद्धा त्यांची जी मुख्य विचारधारा आहे ती आपल्या लक्षात येईल. परंतु हे झाले आस्तिक दर्शनकार. बरोबर ना? मग उत्तर मीमांसेने जे सगळ्यांचं खंडन करून विचार मांडला तो असा विचार मांडला की श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम. शंकराचार्यांनी जो विचार मांडला, श्रुतीला मान्य असणारे तर्क करायचे, तिच्या विरोधी तर्क करायचे नाही. आणि असे जर विचार केले तर मनुष्य काय होईल? तो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होईल. यासाठी रामसुखदासजींनी मला वाटतं तत्वविवेचनी किंवा साधक संजीवनीमध्ये गोष्ट दिली, ते आपण नेहमी सांगत असतो. तुम्हाला नवीन असेल तर थोडक्यात सांगतो.
श्रुतिमतः तर्कः अनुसंधीयता, श्रुतीला मान्य असणारा तर्क करायचा, त्याच्या विरोधी डोकं चालवायचं नाही. उलट ते कसं श्रुतीनं सिद्धांत सांगितलं ना जगन मिथ्या, तर जगन मिथ्या कसं आहे असं करायचं, जगन सत्य कसं असं जर तुम्ही बुद्धी खर्च केली तर तुमच्या काही पदरात पडणार नाही. तर्क त्याला अनुकूल असा केला पाहिजे. त्यासाठी यांनी रामसुखदाजींनी एक गोष्ट सांगितली तर आपल्याला ऐकणं ते असेल, थोडक्यात सांगतो. 3 भाऊ होते आणि त्या 3 भावामध्ये एक भाऊ अत्यंत आळशी होता आणि 2 जे ते कर्तव्यनिष्ठ कर्तबगार होते. तेव्हा झालं काय की त्यांची आई मरण पावली. आता आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आईच्या अस्थी जे आहेत तर असं सांगतात की त्या हरिद्वारला ब्रह्मकुंडामध्ये त्या अस्थीचं विसर्जन करावं, म्हणजे त्या जीवाला परत जन्म मरण परंपरा प्राप्त होत नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की आता हे तर अस्थी विसर्जन केल्या पाहिजे. आपलं घर इथपासून 300 किलोमीटर, आपलं ब्रह्मकुंड आपल्या घरापासून 300 किलोमीटर आहे. ते म्हणतात की आपण दोघं तर कामात व्यस्त असतो, हा नाहीतरी मोकळात राहतो हा भाऊ दुसरा, तर याच्याकडं आपण अस्थी कलश देऊ आणि हा ब्रह्मकुंडात विसर्जन करून येईल. त्यांनी हिशेब केला की हा जरी आळशी असला तर दररोज कमीत कमी हा 30 किलोमीटर चालू शकतो. याच्यामध्ये 30 दिंडीला जसं आपण चालतो तसं, मग 30-10 300 10 दिवसात पोचेल. नंतर विधी करायला 2-3 दिवस आणि 10 दिवस यायला लागतील याच्यामध्ये. म्हणून ते म्हणले की साधारणतः याला काय 23 दिवसाचा अवधी आणि त्याला यायला सांगू आणि कलश देऊ. त्याप्रमाणे हा म्हणणे ठीक आहे. आता ते चालायचं 30 किलोमीटरलाच हा कंटाळा, याचं 15 किलोमीटर चालणं होईना. तो म्हणतो 10 दिवस उलटून गेले, अजून ब्रह्मकुंड 150 किलोमीटर आहे आणि अजून चालत जायचं, मग ते करायचं, परत इतकं चालत यायचं, हे काही शक्य नाही. बरं कोण आले पाहायला, आईचं कलश कुठं टाकला, एक डबकं पडलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी टाकून दिला, तो कलश टाकून दिला आणि लगेच माघारी फिरला आणि तेवढ्या नियोजित वेळेत परत यायला तो आपलं नियोजित वेळेपेक्षा आधी आला, कारण त्यांनी निम्माच प्रवास केला. आला आणि त्यांनी सांगितलं, त्या भावाने विचारले अरे तू लवकर आला. त्यांनी सांगितलं मी प्रवासच उरकला असा, भरभर चालत गेलो, त्याचं 30 किलोमीटर ठरलं होतं तर 60 किलोमीटर चाललो म्हणलं. ते महिन्याचे वारकरी नाही का येताना 5-5 दिवसात येतात, तसं आलो म्हणे मी आणि सगळा विधी बरोबर केला. मग त्यांनी विचारलं की सगळा विधी व्यवस्थित झाला. मग हे दोघं भाऊ विचार करायला लागले, हा एक तर आळशी गंगाराम आणि हा इतक्या लवकर आला, मला तर वाटतं की यांनी बहुतेक हा विधी केला नाही आणि हा आज ती कलश कुठंतरी टाकून दिला शंका. पण तेव्हा आता विचारायचं कसं, आता याला सत्यत्व कसं पडताळून पाहायचं. तर त्यांनी सांगितलं, एक भाऊ त्याला म्हटला दादा मला रात्री आई स्वप्नात आली आणि आईनं सांगितलं की यांनी माझा आस्ती कलश मध्येच टाकला म्हणे. तो म्हटला काय आई वेडी म्हणे, तुला सांगण्यासाठी, त्यांनी निम्म्या रस्त्यावर टाकला होता ना, तुला सांगण्यासाठी 150 किलोमीटर पाठीमागं आली, त्याच्याऐवजी 150 किलोमीटर पुढे गेली असती तर ब्रह्मकुंडाला पोचली नसते का. असं त्यांनी सांगितलं, ऐक नाही. तर्क कसा करायला पाहिजे, आईला 150 किलोमीटर मागं बोलवण्यापेक्षा ब्रह्मकुंडाचं पोचवणं चांगलं नाही का. तसंच श्रुती सिद्धांताला आपल्या बुद्धीनं मागं आणण्यापेक्षा तिला काय करायचं, जसाच्या तशा तिच्या स्थानावर आपण ठेवलं पाहिजे. आणि ही विचाराची आस्तिक दर्शनासंबंधाने की आपलं वेदांत दर्शन काय करतं, आपला समन्वय किंवा सामंजस्य करून देतं. त्यासाठी वेदांत विचार सांगण्यासाठी हे भगवान शंकराचार्य आलेले आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं काय शंकराचार्य नामे इतिने सांख्य न्यायादी दर्शने नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. याच्यामधले एक एक पहा. शंकराचार्य नामे येतीने, शंकराचार्य नावाच्या येतीने म्हणजे संन्यासी महात्म्याने, सांख्य न्यायादी दर्शने, दर्शन कोणती, सांख्य न्यायादी म्हणजे सांख्य न्याय नाही, न्याय आदी, आदी म्हणजे त्याच्यात काय आलं, योग आलं, पूर्वमीमांसा आलं, उत्तर मीमांसा आलं, बरोबर ना. नंतर बौद्ध आलं, जैन आलं, त्याच्यामध्ये चार्वाक आलं ना दर्शन. काय पुढे नास्तिक बौद्धादी गहने असं लिहिलं. ठीक आहे. इथं सांख्य न्यायादी दर्शने, सांख्य किंवा न्याय ही दर्शनं म्हणजे कोणती, आस्तिक दर्शन, आणि नास्तिक दर्शनं कोणती, नास्तिक बौद्धादी. बौद्ध आहे आधी ज्याच्या म्हणजे बौद्ध, जैन, चार्वाक ह्या सगळ्यांची. आणि ती मतं काही साधे नाही. जर तुम्ही म्हटले खंडन करायचे तरी की सोपे नाही, गहने. माणसाला वाटतं एखादा वेदांताचा मनुष्य जर ह्या दर्शनांत असं अनेक वेळेला ह्या
ज्ञान परंपरेत घडल्याचं लोक सांगतात की ते जे गेलं ना नास्तिक दर्शनाचं खंडन करण्यासाठी अभ्यास करायला लागला आणि करता करता काय झालं, हाच नास्तिक होऊन बसला. सांख्य दर्शनाचं खंडन करण्यासाठी सांख्य कारिकेचं टीका पाहता पाहता हाच काय झाला, सांख्य झाला. असं पण होतं. तर काय होतं, आईला 150 किलोमीटर मागं आणलं जातं. तर या ठिकाणी म्हणतात, म्हणून त्यांनी काय केलं, सांख्य न्यायादी दर्शन अत्यंत गहन आहे, कधी कधी माणसाच्या बुद्धीला तीच पटतील, कारण ती अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाची मत आहे. पण खंडन केली सर्वार्थी, सर्व बाजूनी त्यांचा पाडाव केला, सर्व बाजूनी त्या मतांचं खंडन केलं, सर्व बाजूनी. म्हणजे आता इथून पुढे सृष्टीक्रमात कोणत्याही देश, कोणताही काल चंद्र सूर्यापर्यंत आशेपर्यंत आला तर शंकराचार्य भगवंतांनी जे काही विचारांनी ह्या नास्तिक दर्शनांचं खंडन केलं किंवा आस्तिक दर्शनातल्या जेवढ्या अंशाचं खंडन केलं, आपल्याला काही करण्याची गरज राहिली नाही. त्याचा अभ्यास केला की ते मतांचं खंडन करता येईल, कारण त्यांचा अवतार त्याच्यासाठी होता. म्हणून म्हणतात, नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी, असं सांगतात. काल परवा पण मी वाचलं कुठं. तर आजही जर नास्तिक दर्शन बौद्धादी, बौद्ध, जैन किंवा यांना जर आपल्या मताचं त्यांच्या मूळच्या ग्रंथावरून जर कुठं निश्चय होत नसेल, तर शंकराचार्यांनी खंडन करण्यासाठी पूर्वपक्षात ती मतं घेतलीत की नाही अगोदर. चार्वाक काय म्हणतो, तर त्यांना सुद्धा अभ्यास करायला शंकराचार्य काय आहेत, उपयुक्त आहे. आणि त्यांचं खंडन कसं केलं हे पाहायचं असलं तर शंकराचार्यांनी खंडन कसं केलं हे पाहणारे तुम्ही आम्ही पूर्वपक्षाचे खंडन करणारे आहेत. म्हणजे या ग्रंथामध्ये सर्व दर्शनांचे विचार देऊन पुन्हा त्याच्यातले जे काही विचार, त्याला काय म्हणतो आपण, जे विचार त्रुटीपूर्ण आहेत किंवा चुकीचे आहेत, त्याचं खंडन शंकराचार्यांनी केलेलं आहे. म्हणून आपल्याला अध्ययन करायचं झालं तर खरं अध्ययन कोणतं, शांकर अद्वैताचं किंवा केवळ अद्वैताच्या सिद्धांताचं अध्ययन हेच खरं अध्ययन आहे. आणि बाकीची काय आहे, बाकीची माहिती डोक्यात कोंबणं आहे. त्याच्यामध्ये बौद्ध काय म्हणतो, चार्वाक काय म्हणतो, किंवा अनेक आधुनिक पण आता महाराजांना प्लेटो, एरिस्टॉटल यांची तत्वज्ञान आहे का, ती नावाची तत्वज्ञान आहे. त्याला तत्वज्ञान काय आहे, फक्त नाव आहे. खरं तत्वज्ञान कोणतं आहे, वेदांत तत्वज्ञान आहे. परंतु वेदांत तत्वज्ञानाच्या उंच शिखरावर जाण्यासाठी आपल्याला पायरी पायरीनं जावं लागेल की नाही एकदम. त्यासाठी नास्तिक मतांचा परिचय पाहिजे, आस्तिक मताचा. मत म्हणजे दर्शनं, ती दर्शनं किती आहेत, त्यांची मतं काय आहेत, त्यांचं खंडन कसं केलंय, थोडं 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 आपल्याला परिचय हे ग्रंथकार करून देणार आहेत. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अभंग म्हणा.